नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी स्वाती तुम्हाला आज एक रेसिपी दाखवणार आहे व्हेज पुलावची, जी मी नेहमी बनवते माझ्या पद्धतीची. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, खूप छान होते आणि खूप टेस्टी लागते. तर चला बघूया. सगळ्यात आधी तांदूळ भिजत ठेवलेत 1 तास आधी, बासमती तांदूळ जे असतात ते. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: कांदा चिरून घेतला आहे, शिमला मिरची, गाजर, फ्लॉवर आणि 1 बटाटा घेतला आहे. त्याच्यानंतर मी टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे, कोथिंबीर आणि पुदिनाची पेस्ट आणि आलं लसूण आणि 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याची पेस्ट बनवून ठेवलेली आहे आणि 1 लेमन घेतला आहे. सगळ्यात आधी पातेलं ठेवायचं आहे गॅसवर आणि एक वाटी, मध्यम आकाराची वाटी आहे ती, त्याचे मी तेवढं तेल घेतलं आहे. तर तेल घालूया सगळ्यात आधी आणि त्याच्यानंतर थोडं तेल तापलं का आपण थोडंसं 1 चमचा तूप टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तुपाने खूप छान फ्लेवर येतो व्हेज बिर्याणीला. व्हेज बिर्याणी बोलतात काही, व्हेज पुलाव बोलतात, तुम्ही काय बोलतात मला नक्की सांगा कमेंट करून. आणि तेल तापलं का त्यात सगळ्यात आधी कांदा घालायचा आहे आपल्याला. आणि कांदा लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं, त्याच्यामुळे लवकर शिजतो कांदा. आणि 1 वाटीमध्ये 2 चमचे दही घेतलं आहे मी, घरीच बनवलेलं दही आहे. तर ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मसाले घालायचे आहेत आपल्याला. तर माझ्याकडे चिकन बिर्याणीचा 1 पॅकेट होतं मसाल्याचं, ते घेतलं आहे मी. आणि माझ्या घरचा बनवलेला मसाला आहे हा, तो 1 चमचा घेतला आहे. 1 चमचा हळद घेतली आहे आणि 2 चमचे धनेपूड घेतलेला आहे. ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. माझा आवाज थोडा खराब आहे, तर थोडंसं समजून घ्या, मला बोलता येत नाही, आवाज खराब आहे माझा त्याच्यामुळे. तर बघू शकताय तुम्ही आपलं कांदा कसं व्यवस्थित पिंकिश ब्राऊन झालेला आहे. तर त्यानंतर आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती 1-1 करून टाकायची. आलं लसूण, हिरवी मिरची आणि पुदिना कोथिंबीरची व्यवस्थित एकजीव करून घ्यायची तेल सुटेपर्यंत. त्यानंतरच टोमॅटोची प्युरी टाकायची आपल्याला. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. त्याच्यानंतर आपण 1 लिंबू घेतलेला आहे, तो पूर्ण स्क्वीज करून घ्यायचा आहे. लिंबूने खूप छान फ्लेवर येतो बिर्याणीला. तर एकदा ट्राय करून बघा, अशी खूप छान लागते, टेस्टी लागते खूपच. आणि एक साईडला ज्या भाज्या ठेवलेल्या आहेत आपण चिरून 1-1 करून घालायच्या आहेत. सगळ्यात आधी मी फ्लॉवर टाकले भाजी, कारण फ्लॉवर शिजायला थोडा वेळ लागतो, तर फ्लॉवर शिजायला टाकली आधी. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या मिक्स करून घेऊया. आणि आपण जी पेस्ट बनवून ठेवलेली आहे दहीमध्ये, सगळे मसाले मिक्स करून ठेवले ते घालायचे आहेत आपल्याला आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे पूर्ण. मसाले पूर्ण आतमध्येपर्यंत गेले पाहिजे भाज्यांमध्ये, खूप छान फ्लेवर येतो. आणि थोडा वेळ शिजू द्यायचं आहे, झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे थोडा वेळ, त्याच्यामुळे खूप छान भाज्या शिजल्यानंतर फ्लेवर येतो बिर्याणीमध्ये. बघू शकताय तुम्ही, तेल सुटलं आहे छान मस्त आणि भाज्या पण बऱ्यापैकी शिजल्या आहेत. आणि मी मटार टाकायला विसरली होती, तर नंतर मी दाखवते तुम्हाला टाकताना, तुम्ही बघू शकताय. त्याच्यानंतर मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे, तर गरम पाणी थोडंसं त्यामध्ये टाकायचं आहे भाज्यांमध्ये शिजतानाच, थोडंसं मिक्स करून. आणि नंतर आपण जे भिजत ठेवलेले तांदूळ आहेत ते तांदूळ थोडे थोडे करून बिर्याणीमध्ये घालायचे. बघू शकताय तुम्ही किती छान दिसते. आणि नंतर शेवटी कसुरी मेथी टाकली आहे मी. कसुरी मेथीने खूप छान फ्लेवर येतो. कसुरी मेथी थोडीशी क्रश करून टाकली आणि नंतर सगळ्यात शेवटी मीठ टाकते मी, कारण आपल्याला अंदाज समजत नाही, तर शेवटी मीठ टाकायचं. आणि नंतर मग थोडं तवा ठेवून मी 30 मिनटं वाफवायला ठेवली आहे, दम द्यायला ठेवली आहे म्हणजे. बघू शकताय तुम्ही, खूप छान झालेली आणि मस्त शिजली आहे व्यवस्थित आणि स्टिकी वगैरे काही नाही झाली आहे. नंतर वरून गार्निश कोथिंबीर टाकले गार्निशिंगसाठी. बघू शकताय तुम्ही किती छान दिसते बिर्याणी. आवडल्यास नक्की सांगा मला, एकदा बनवून बघा.